लाईव्ह शोध सत्य बातमीचा। घाटनांद्रा परिसरात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, शेतामध्ये तुंबले पाणी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, ग्रामस्थांच्या घरात घुसले पाणी। घाटनांद्रासह परिसरात रविवार व सोमवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन दुथडी भरून वाहत होते, तर शेतामध्ये देखील पावसाचे पाणी तुंबल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तर झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांच्या घरातही पावसाचे पाणी घुसले होते। दरम्यान दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारनेर, वाडी, पेडगाव परिसरात रविवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस सोमवार रोजी देखील कायम राहिल्याने सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर होता व थंडगार वारे व विजांच्या कडकडाटातही अधूनमधून होत होता। पाऊस कधी जोरात तर कधीही रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस दिवसभर सुरू राहिल्याने नदी नाल्यांना पूर येऊन दुथडी भरून वाहत होते, तर गावातील नाल्या अंडरग्राउंड केल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी होऊन रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते। यामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने ग्रामस्थांची पाणी उपसण्याची चांगलीच तारांबळ उडाली होती। कधी नव्हे तो इतका जोरदार पाऊस या परिसरात झाल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर शेतामध्ये देखील पावसाचे पाणी तुंबल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते। यामुळे ऐन बहरात आलेल्या कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मका, कपाशीच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी तुंबल्याने अर्धे अधिक पीक पाण्यात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। चारनेर व पेडगाव रस्त्यावरील असलेल्या नदीलाही पूर येऊन परिसरातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या। यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी, घाटनांद्रा। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।